जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला, बीज रोवतो त्यावेळेला, ज्या वेळेला छोटंसं 2 पानाचं झाड येतं त्यावेळेला, जेव्हा फुलं येतात त्यावेळेला, फळं धरतात त्यावेळेला, आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्री सूक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं. आणि हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की त्यावेळेला जे शेतामध्ये बसून स्त्री सूक्त म्हणायचं तर त्यावेळेला खरोखर माझं सोयाबीन खूप चांगल्या भावाने चांगल्या रीतीने विकला गेला आहे. म्हणजे तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या कांचनताई, ज्या की नितीन गडकरी साहेबांच्या पत्नी आहेत आणि त्या एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. त्यांना नुकताच प्रगतशील शेतकरी असा पुरस्कार पण भेटलेला आहे. तर त्यांच्या मते असं त्यांनी सांगितले की तुमच्या सोयाबीनला श्री सूक्त या जे काही मंत्र आहे त्या मंत्राचा जाप करायचा, ते त्याला ऐकू घालायचं सोयाबीनला. म्हणजे ते सोयाबीन काय होते की चांगलं येते आणि त्याला दरही चांगला भेटतो. त्यावेळेस समजा तुमचं 2 पानावर आहे की श्रीसूक्त म्हणायचं किंवा त्या कानात त्या पिकाला ऐकू घालायचं. फुलात असेल त्याला ऐकू घालायचं, शेंगत असेल त्याला ऐकू घालायचं, आणि बाजारात नेत असेल तर त्याला तेव्हाही ऐकू घालायचं. आता माझं सोयाबीन बघू शकता तुम्ही, हे आहे माझं सोयाबीन. आता मी याला श्रीसूक्त म्हणून बघू काय होतंय ते. आता कांचनताई का साध्या सुद्धा शेतकरी नाही आहेत. त्यांचा पूर्ण 26 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवातून त्यांनी ते शिकलेलं आहे. तर ते श्रीसूक्त वगैरे जे काही मंत्रोपचार असेल ते मी करणारच आहे याच्यावर. आता आपण बघू की याच्यावर मला किती काय भेटेल उत्पन्न आणि काय होईल आणि मला भाव पण काय भेटेल. सध्या तर भाव उतरलेले आहेत. 4,000च्या पण खूप आत सोयाबीन माझं आलेलं आहे. बाजारामध्ये जर गेलो तर 4,000ही कोणी विचारत नाही. तरी बी श्रीसूक्तावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी प्रयोग करणारच. तुम्हाला काय वाटते, माझ्या सोयाबीनला किती उत्पन्न होईल श्रीसूक्त म्हटल्यानंतर? कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर.